माननीय महाराष्ट्राचे मुख्य सचिव महोदया श्रीमती सोनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीची बैठक झाली। त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिराचा जो विकास आराखडा आहे त्याची आज प्राथमिक पहिलं प्रेझेंटेशन झालं। त्याच्यामध्ये काही बाबतीत त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्या सूचनांचं अनुपालन करून 15 दिवसांमध्ये तो आम्हाला रिसबमिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर मग पुढच्या जी हाय पॉवर कमिटी असेल त्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट केलं जाईल आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी शिखर समिती असते त्या शिखर समितीमध्ये हा प्रवास आपला जो आराखडा आहे तो अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल। सर, साधारणतः कितीचा आराखड्याचा आहे? साधारणतः 2100 कोटीच्या आसपास आहे। याच्यामध्ये काही रक्कम माहिती भूसंपादनासाठी आहे, काही आपलं भाविकांचा दर्शन मंडप, भाविक सुविधा केंद्र आहेत आणि इतर ज्या सोयीसुविधा आपल्या मंदिराला म्हणजे मुख्य मंदिरात जसं आपल्याला माहिती की आपल्या मुख्य मंदिराचं जे काम आहे ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटबरोबर सुरू आहे आणि ते सोडून इतरत्र आपल्याला जे जवळजवळ लाखभर भाविक आपल्याला डेली 1 ते 1.5 लाख भाविक डेली आपल्याला कशा पद्धतीने हँडल करता येतील आणि कमीत कमी वेळामध्ये त्या दृष्टीनं जे काही त्याच्यामध्ये CCTV आहे, फायर फायटिंग आहे, लँड ॲक्विजिशनसुद्धा आपण लोकांशी सल्लामसलत करून घेतलेलं आहे। त्यात त्यांनी काही करेक्शन सांगितले ते करून आम्ही प्रसार शासनाला सादर करू आणि मग लवकरच प्रक्रिया ही संपेल अशी आशा आहे। सर, अंतिम मान्यता मिळेल अशा दृष्टीने सध्याचा प्रस्तावाची वाटचाल चालू आहे? येस आणि शासनाच्या आपल्या वॉर रूमला सुद्धा हा प्रोजेक्ट आहे। शासन अतिशय म्हणजे हे प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी तत्पर आहे आणि त्यामुळं आम्हाला वाटतं लवकरच आता 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला पुढची डेट मिळेल। आमच्याकडून कंप्लायन्स झाला की 15 दिवसात पुढची डेट मिळेल आणि लवकरच ते पुढचं शिखर समितीची सुद्धा मंजुरी प्राप्त होईल। एक मिनिट सर, वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।